आता एवढी मटकायला मी कुठे गेली होती तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, ते सांगतेच. पण जाताना आम्हाला लागलं होतं हे भलं मोठं नदीचं पात्र, जिथे 4 दिवसांपूर्वी या पुलावरून सुद्धा पाणी होतं आणि रस्ता जाम झालेला होता. आता हो, हो, नाही, नाही म्हणता-म्हणता घरून निघायला वेळ झालाच होता, पण पोहोचलो बाबा एकदाचं. तर हे आहे बल्लारशाचं बोटॅनिकल गार्डन आणि खूप मोठं असं गार्डन आहे आणि खूप छान पाहण्यासारखं आहे. आल्यावर असं भव्य-दिव्य हे गार्डन पाहिलं. तिथे ₹100 तिकीट होती, ती पटकन तिकीट काढून घेतली आणि म्हटलं आता आमचं 2 तासात हे पाहणं होणार नाही, म्हणून आम्ही केला तिथला जो जी गाडी आहे फिरायला, गार्डन फिरायला ती बुक केली आणि त्या गाडीनेच आम्ही फिरलो. त्या एंट्रीवरच एवढे सुंदर सुंदर झाडे यांनी लावलेली होती आणि स्टॅच्यूसुद्धा लावलेले होते. तर म्हटलं हा गार्डन पाहायला आपल्याला खूप वेळ लागणार आहे, म्हणून गाडीत बसलो. पण गाडीचं काय, गाडीने एका आम्हाला जागेवर सोडून दिलं आणि त्यानंतर मात्र आम्हाला पायीच फिरायचं होतं. ते होतं जे बटरफ्लाय गार्डन. बटरफ्लाय गार्डनमध्ये सर्वात पहिले आलो, जिथे एकाही बटरफ्लायचा पत्ता नव्हता. पण इथे पोस्टर मात्र बटरफ्लायच्या माहितीचे भरभरून लावलेले होते आणि हिरवळ मात्र तुम्ही पाहू शकता. खूप छान सजवलेलं होतं. इथे आतला परिसर विचारू नका किंवा बाहेरचा परिसर विचारू नका. अगदी झाडांनी भरभरून सजवलेला होता. इथे एक अशोक वाटिका होती छोटीशी आणि ज्यामध्ये खूप सुंदर सुंदर असे झाडं लावलेले होते. आता हे हिस्टॉरिकल म्युझियम होतं, जिथे जायला प्रत्येक ठिकाणी जायला खूप मोठा रस्ता पार करून जावा लागत होता, पण आतमध्ये गेल्यानंतर समाधानही तेवढंच मिळत होतं. तर एका म्युझियममधून दुसऱ्या म्युझियममध्ये जायला मात्र आम्हाला फार पाय दुखत होते, पण करणार काय? आता तिकीट काढली होती तर हे पूर्ण फिरायचंच होतं. तर आता इथे जे आल्यानंतर हिस्टॉरिकल माहिती होती पूर्ण. अगदी राजा महाराजांच्या काळातील स्टॅच्यू जे आहेत ते इथे लावलेले होते आणि हे जे आहे हे जीवाश्म आहे झाडांचं, जे पृथ्वीमध्ये खूप जास्त दिवस पुरलं होतं, म्हणून त्याचा दगड तयार झाला होता. अशा बऱ्याच प्रकारचे जीवाश्म इथं त्यांनी छान म्युझियममध्ये ठेवलेले होते. नंतर वाघ, चित्ता वगैरे वगैरे सगळ्या सगळ्या प्राण्यांचे इथे त्यांनी कातळं अगदी स्टोअर करून ठेवलेलं आहे आणि हे सगळे ओरिजिनल कातळे होते आणि भरपूर भरपूर अशी माहिती आहे जी मी एवढ्या शॉर्टमध्ये सांगू शकत नाही. त्यानंतर हे वाघाचं थोडंसं जंगलातला प्रकार त्यांनी तयार केलेला होता. त्यानंतर हे होतं सायन्स म्युझियम, जिथे जास्त वेळ आम्ही घालवला नाही आणि त्यानंतर बरंच इथं काही पाहण्यासारखं होतं. आता चालून चालून तर पाय थकले होते, पण एक एक इथला एरिया बघितला की तिथे आतमध्ये जाऊन पाहण्याची उत्सुकता आणखी वाढत होती. आता हे आहे बोगनवेल गार्डन आणि या गार्डनमध्ये भरभरून त्यांनी झाडं विविध प्रकारचे लावून ठेवले होते आणि खूप छान असं ते गार्डन होतं. त्यानंतर इथे आलो आम्ही आणि हा स्टॅच्यू बघा झाडाचा किती छान त्यांनी बनवला होता आणि इथे फोटो काढण्याचा मोह मात्र आम्हाला आवरला नाही. त्यानंतर इथे फिशचं सुद्धा एक म्युझियम होतं, तेही पाहिलं. तिथेही खूप सुंदर सुंदर फिश त्यांनी स्टोअर करून ठेवलेल्या होत्या, पण ते कॅप्चर करता आलं नाही, तिथे कॅमेरा अलाउन होता. त्यानंतर आलो आम्ही या इंटरनॅशनल सेंटरमध्ये, जिथे छान गावाचा देखावा, सगळ्या सीट्स वगैरे अगदी छान सजवल्या होत्या. हे सगळं पाहून तर मन भरलंच होतं, पण पोटाला थोडी भूक लागली होती चालून चालून. पण इथे खाण्यासारखं काही नव्हतं, पण एक सेक्शन मात्र यांनी शॉपिंगसाठी ठेवला होता. तिथे थोडीफार शॉपिंग केली आणि चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.